नमस्कार सर्वांना. 7 जून 2016ला झालेला TET पेपर 1 आपण सोडवत आहोत. तर पहा, हा सकाळी 10:30 ते 1 ह्या दरम्यान झाला होता आणि यातील आपण भाग डी परिसर अभ्यास सोडवणार आहोत. तर हे प्रश्न पहा, 121 ते 150 या क्रमांकावर होते. 30 गुणांसाठी 30 प्रश्न. चला तर पाहूया पहिला प्रश्न काय होता. तर या ठिकाणी पहा, 121 पासून हे प्रश्न आलेले आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता परिसर अभ्यास. वनस्पतींची वृद्धी संलग्न हालचाल खालील पर्यायापैकी कोणती? आता ही वृद्धी संलग्न हालचाल त्यांनी विचारलेली आहे. अशीच 2016ला जेव्हा जानेवारीमध्ये पेपर झाला त्याच्यामध्ये वृद्धी असंलग्न हालचाल म्हणजे विचारण्यात आली होती आणि नंतर तो पेपर फुटला म्हणून पुन्हा काय परत 7 जूनलाही परीक्षा घेण्यात आली पुन्हा, आणि तेव्हा हा प्रश्न असा फिरवून विचारला गेला की वृद्धी संलग्न हालचाल कोणती. आणि जर तुम्हाला या वृद्धी संलग्न असंलग्न याचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला इयत्ता 9वीचे पुस्तक अभ्यासावे लागेल. तर मी पुन्हा सांगते आहे. पहा, इयत्ता 4थी पासून इयत्ता 10वी पर्यंतची सर्व पाठ्यक्रम पुस्तके तुम्ही वाचायची आहे, जेणेकरून तुम्हाला TET मग सोपी जाणार आहे, क्रॅक करता येणार आहे. वनस्पतीची वृद्धी संलग्न हालचाल खालील पर्यायापैकी कोणते? पर्याय होते: निशिगंधाचे फूल रात्री उमलते, ड्रासेरा ही वनस्पती कीटक खाते, तेरडा या वनस्पतीत योग्य वेळ येताच फळ फुटते व त्यांच्या बिया सर्वत्र पसरतात. तर चौथा पर्याय होता: खिडकीतील रोप प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करते. आणि हेच आपले योग्य उत्तर आहे, पर्याय डी, खिडकीतील रोप प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करते. अधिक माहितीसाठी तुम्ही इयत्ता 9वीचे पार्ट 2 पुस्तक वाचायचे आहे विज्ञानचे. पुढे पहा, कचऱ्यातील पदार्थांचा निसर्गतः विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता योग्य उतरता क्रम खालील पर्यायापैकी कोणता? तर आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे, म्हणजे विघटन होण्यासाठी जास्तीत जास्त कालावधी लागणारा पहिला येणार, त्यापेक्षा कमी कालावधी लागणारा त्याच्या नेक्स्ट, आणि सर्वात कमी लागणारा एकदम शेवटी. तर पहा, या ठिकाणी पर्याय 1 हा योग्य आहे. थर्मोकॉल, प्लॅस्टिक, चामडी बूट, लाकूड हा याचा योग्य उतरता क्रम आहे विघटनासाठी लागणाऱ्या कालावधीचा. नंतरचा पहा, खालीलपैकी योग्य विधाने कोणती किंवा विधान कोणते? तर अ आहे, उच्च तापमानावर हिरा तापवल्यास त्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. शुद्ध कार्बनवर दाब देऊन तो उच्च तापमानाला तापवल्यास कृत्रिम हिरा तयार होतो. आणि पहा, अ व ब हे दोन्हीही विधाने योग्य आहेत, त्यामुळे आपले उत्तर येणार आहे पर्याय 3, दोन्ही अ व ब योग्य. आता अधिक माहितीसाठी ही माहिती आपण अभ्यासू शकता. हिरा हे कार्बनचे सर्वात शुद्ध रूप होय. तो पारदर्शक असून सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे. त्याचा अपवर्तनांक 2.42 हा सर्वात जास्त आहे. नेक्स्ट पहा, त्याची घनता 3.15 ग्रॅम सेंटीमीटर क्यूब आहे. द्रवणांक आहे 3930 अंश सेल्सिअसपेक्षा त्याचा काय आहे, द्रवणांक जास्त आहे. त्याचे उपयोगसुद्धा घ्या. हिऱ्याचा रत्न म्हणून उपयोग होतो, ओढून तारा तयार करण्यासाठी उपयोग होतो, काळ्या शुद्ध हिऱ्याचा उपयोग कापण्याची हत्यारे आणि कठीण पदार्थ घासण्यासाठी होतो, तसेच काच कापण्यासाठी सुद्धा हिऱ्याचा उपयोग केला जातो. नेक्स्ट पहा, पाण्याचा गुणधर्म असलेला खालीलपैकी पर्याय कोणता? खाऱ्या पाण्यात पोहण्यापेक्षा गोड्या पाण्यात पोहणे तुलनेने सोपे असते. हिमनगातील पाणी गोड नसून खारे असते. पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजनचे संयुग नसून मिश्रण आहे. पाण्याचे तापमान 4 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास त्याचे आकारमान वाढते. आणि आपला योग्य पर्याय आहे पर्याय 4, पाण्याचे तापमान हे 4 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास त्याचे आकारमान वाढते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सूर्य पृथ्वी अणुकेंद्रक काय? म्हणजे पहा, सूर्याभोवती पृथ्वी फिरते तर अणुकेंद्रकाभोवती कोण फिरतो? तर इलेक्ट्रॉन फिरतात. पर्याय 2 हे आपले योग्य उत्तर आहे. नेक्स्ट पहा, वनस्पतीमधील कोणता पदार्थ मानवाला उपयुक्त आहे? तर उपयुक्त नसणारे आहेत रेफॉइड्स, कॅल्शियम ऑक्सलेट, आणि चंदनाचे तेल व तिळाचे तेल हे दोन्ही पण काय आहेत, उपयुक्त आहेत, त्यामुळे हे दोन्ही पर्याय येऊ शकतात. नेक्स्ट पहा, जीवजन्माचा जरायुज या पद्धतीतील प्राण्यात खालील पर्यायापैकी कोणती बाब आढळणार नाही? बघा काय म्हटलेत, आढळणार नाही असे म्हटलेत. पर्याय लक्षपूर्वक वाचा.
हे प्राणी आसपासच्या पर्यावरणाशी अनुकूलित झालेले असतात. हा अतिशय उत्क्रांत व उष्णरक्ती प्राण्याचा गट आहे. युग्मनज तयार झाल्यानंतर त्याच्यावर एक संरक्षण कवच तयार होते. पूर्ण वाढ झाल्यानंतर अपत्य गर्भाशयातून बाहेर येते. तर पहा, कोणती बाब आढळणार नाही म्हटलेले आहे आणि याचे योग्य उत्तर आहे युग्मनज तयार झाल्यानंतर त्याच्यावर एक संरक्षण कवच तयार होते हे आढळत नाही. त्यामुळे आपले योग्य उत्तर येणार आहे पर्याय 3. नेक्स्ट पहा, भारतातील चिपको आंदोलन म्हणजेच चिपको चळवळ याचे प्रमुख वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते? तर झाडांना आलिंगन देऊन झाडे वाचवण्याची चळवळ हे याचे काय आहे वैशिष्ट्य आहे. पुढचे पर्याय वाचून घ्या. तर याचं योग्य आपलं उत्तर आहे पर्याय 1. नेक्स्ट पहा, दूध अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो? तर पहा, तिन्ही पद्धतींचा उपयोग होतो. अ, ब व क पर्याय 4. नेक्स्ट पहा, खालील पर्यायापैकी योग्य विधान कोणते? तर आपल्या विचारांच्या नियंत्रणामुळे प्रतिक्षिप्त क्रिया घडतात. काही विचार न करता केलेली कृती म्हणजे ऐच्छिक क्रिया होय. प्रतिक्षिप्त क्रिया व या अनैच्छिक क्रिया नसतात. अनैच्छिक क्रिया या प्रतिक्षिप्त क्रिया असतात. तर यातील योग्य विधान आपल्याला ओळखायचे आहे. तर काही विचार न करता केलेली कृती म्हणजे ऐच्छिक क्रिया होय हे याच्यातील योग्य विधान आहे. सॉरी पहा, या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. प्रतिक्षिप्त क्रिया या अनैच्छिक क्रिया नसतात. या ठिकाणी योग्य विधान निवडायचे होते. तर काय, प्रतिक्षिप्त क्रिया या अनैच्छिक क्रिया नसतात हे याचे योग्य उत्तर आहे. आणखीन कोणते जर प्रतिक्षिप्त क्रिया बाबतीत तुम्हाला जर म्हटलं तर काय होईल? पोटाला सुई टोचली तर आपण आई ग म्हणतो. तर काय त्या प्रतिक्षिप्त क्रिया असतात. किंवा गरम वस्तूला हात लावला तर आम्ही चटकन मागे घेतो. त्या पण प्रतिक्षिप्त क्रिया असतात. पुढे पहा, अशाच प्रकारचा प्रश्न 2016ला विचारण्यात आला होता. तो केव्हा? जानेवारीच्या पेपरमध्ये. तर ह्या जानेवारीच्या पेपरमध्ये सुद्धा असा प्रश्न विचारण्यात आला होता. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते? त्या पेपरमध्ये योग्य विचारलं होतं, ह्याच्यामध्ये अयोग्य. तर संप्रेरकाचे रक्तात मिसळणे, खोकणे या अनैच्छिक क्रिया आहेत, हे योग्य विधान आहे. प्रतिक्षिप्त क्रिया ह्या अनैच्छिक क्रिया नाहीत, हे पण योग्य विधान आहे. नंतर बोटाला सुई टोचली की आई ग हा उद्गार तोंडातून निघतो, ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे, हो आहे. नंतर एखाद्या गरम वस्तूला हात लावला की तो आपण लगेच मागे घेतो, ही अनैच्छिक क्रिया आहे. हे इथं विधान काय आहे? अयोग्य आहे. कारण ती पण काय आहे? प्रतिक्षिप्त क्रिया आहे, असं इथं उत्तर येणार आहे. नेक्स्ट पाहूयात. पहा, प्रभाजी 131 नंबरचा प्रश्न पहा, प्रभाजी ऊर्ध्वपातन पद्धती खालील पर्यायापैकी कोठे उपयुक्त ठरते? तर पहा, पर्याय 2 खनिज तेलापासून पेट्रोल मिळवणे या ठिकाणी ही पद्धती उपयुक्त ठरते. नेक्स्ट पहा, खालील कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडायचा आहे. कारण आहे देव मासा शीत रक्ताचा प्राणी आहे. परिणाम आहे सभोवतालच्या तापमानानुसार देव मासा शरीराचे तापमान बदलतो. तर या ठिकाणी ब योग्य आहे. सभोवतालच्या तापमानानुसार देव मासा शरीराचे काय करतो? तापमान बदलतो, हे इथं योग्य आहे. पर्याय 2 ब योग्य. नेक्स्ट पहा, विद्युत दिव्यामध्ये आर्गॉन व नायट्रोजन सारख्या वायूंचे मिश्रण का भरलेले असते? तर तत्पूर्वी मी तुम्हाला हे सांगू इच्छिते. पाहायचं, शीत रक्ताचे प्राणी, उष्ण रक्ताचे प्राणी कोणते, शीत रक्ताचे प्राणी कोणते हे तुम्ही पहा. त्यानुसार त्यांचे वैशिष्ट्ये पण पहा, त्यांची उदाहरणे पण तुम्ही पहा. हे सुद्धा तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये भेटणार आहे. नंतर पहा, विद्युत दिव्यामध्ये आर्गॉन व नायट्रोजन सारख्या वायूंचे मिश्रण का भरलेले असते, असा प्रश्न आहे आणि ह्याचे योग्य उत्तर आहे त्यामुळे दिव्यातील तारेच्या कुंडलाचे आयुष्य वाढते. पर्याय 4. नेक्स्ट पहा, खालीलपैकी योग्य विधाने कोणती? ब्रोमिन हा अधातू आहे. हो, ब्रोमिन हा काय आहे? अधातू आहे. साधारणपणे अधातू हे द्रव किंवा वायू अवस्थेत असतात, पण इथे त्याने स्थायू दिलेलं आहे. काय म्हटले? सर्वसाधारणपणे अधातू जे असतात ते द्रव किंवा वायू अवस्थेत असतात. अपवाद फक्त काय आहेत? कार्बन, सल्फर आणि फॉस्फरस. सल्फर म्हणजे गंधक. कार्बन, सल्फर आणि फॉस्फरस ही ह्याची काय आहेत? उदाहरणे, जी ह्या अधातूच्या ह्या वैशिष्ट्याची काय आहे? अपवाद आहेत. म्हणजे द्रव किंवा वायू अवस्थेत ते असायला हवे. कोण? अधातू. नंतर बघा, ब्रोमिन द्रव अवस्थेत आढळतो. हो, योग्य आहे.
ब्रोमीन हा धातू आहे, हे काय आहे, अयोग्य आहे, त्यामुळे ड येणार नाही. अ व क योग्य येणार आहे, पण अ व क इथं कुठंच दिलेलं नाही आणि इथं फक्त अ ब क म्हटले, तर पर्याय 3 हे आपले योग्य ठरेल. ब मध्ये फक्त ह्या स्थायूच्या जागी इथं काय असायला हवं होतं, द्र असायला हवं होतं. ब्रोमीनची आणखी माहिती पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. ब्रोमीनचा शोध बॅलार्ड 1826 याच्या उग्रवासामुळे याला ब्रोमीन हे नाव देण्यात आले. नेक्स्ट पाहूयात. ब्रोमीन हे एकमेव अधातू आहे की जे कक्ष तापमानाला द्रवरूप स्थितीत आढळते. ब्रोमीन क्रियाशील असल्यामुळे निसर्गात मुक्त स्थितीत आढळत नाही. समुद्राच्या पाण्यात ब्रोमाइड क्षारांच्या स्वरूपात ते सापडते. याचे गुणधर्म म्हणजे ब्रोमीन गडद तांबूस तपकिरी रंगाचा असून त्याला उग्रवास असतो. तो पाण्यापेक्षा जड असून पाण्यात काही अंशी द्रावणीय आहे. हा वायू विषारी आहे. उपयोग काय आहेत, रंग, जंतुनाशके, औषधे इत्यादी तयार करण्यासाठी ब्रोमीनचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर फोटोच्या काचा आणि फिल्म तयार करण्यासाठी सिल्वर ब्रोमाइड म्हणजे AgBr2चा वापर केला जातो. नेक्स्ट, इयत्ता 4थीतील परिसर अभ्यास या विषयात कोणत्या घटकाची मांडणी चिकित्सक कृती निर्माण करण्याच्या दृष्टीने केलेली आहे. पर्याय आहेत पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची महत्त्व व पद्धती, पाण्याचे वितरण, पाण्याचे गुणधर्म व विद्राव्यता, पाणी साठवण्याच्या पद्धती. आणि योग्य उत्तर आहे पर्याय 3 पाण्याचे गुणधर्म व विद्राव्यता. 136 पहा. खालीलपैकी औद्योगिक क्रांतीचे वैशिष्ट्य असणाऱ्या योग्य विधानांची संख्या किती. विधाने काय आहेत पहा. औद्योगिक क्रांतीची सुरुवात पोलाद व्यवसायापासून झाली. औद्योगिक क्रांतीची सुरुवात अमेरिकेनंतर जर्मनी व फ्रान्समध्ये झाली. क आहे औद्योगिक क्रांतीमुळे जनतेची क्रयशक्ती वाढली. आणि ड आहे आशिया खंडात औद्योगिक क्रांती प्रथम चीनमध्ये झाली. आणि योग्य विधान आहे पहा. योग्य विधान एकच आहे, पर्याय 2 1 औद्योगिक क्रांतीची सुरुवात पोलाद व्यवसायापासून झाली. पहा, तुम्ही पण या प्रश्नाचे उत्तर शोधा आणि मला योग्य उत्तर कोणतं आहे ते कमेंट करा. माझ्या मते योग्य उत्तर पर्याय 2 आहे, 1 औद्योगिक क्रांतीची सुरुवात पोलाद व्यवसायापासून झाली. याचे कन्फर्म उत्तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तर पहा, किंवा कमेंट बॉक्समध्ये देईन. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायापैकी कोणती. पर्याय आहेत सार्वजनिक पाणवठे अस्पृश्यांना खुले करण्याचे विधेयक संमत करून घेतले, देवदासी प्रथेविरुद्ध चळवळ सुरू केली, बहुजन समाजातील स्त्रियांसाठी सुधारणेची चळवळ सुरू केली, डिस्प्लेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली. आणि पहा, नसलेली म्हणजे बाब कुठले आहे तर पर्याय 1 सार्वजनिक पाणवठे अस्पृश्यांना खुले करण्याचे विधेयक संमत करून घेतले. बाकी सर्व हे कार्य काय आहे महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंची आहेत. पुढे पाहूया. व्यक्ती आणि संबंधित संस्था किंवा संघटना यांची योग्य जोडी दर्शवणारा पर्याय कोणता. तर क्रांतिसिंह नाना पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस आणि पंडित मोतीलाल नेहरू. तर याने स्थापन केलेल्या संस्था किंवा संघटना यांची जोडी लावायची आहे. तर या ठिकाणी पहा, क्रांतिसिंह नाना पाटील राष्ट्र सेवा दल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र मजूर पक्ष, सुभाषचंद्र बोस फॉरवर्ड ब्लॉक आणि आझाद हिंद सेना, मोतीलाल नेहरू स्वराज्य पक्ष. त्याचबरोबर इथं क्रांतिसिंह नाना पाटील प्रतिसरकार ही सुद्धा संघटना होती. तसेच गदर संघटना जो होता आपला पर्याय कोणत्याही याला आला नाही, तो आहे लाला हरदळे यांनी संघटना स्थापन केली होती, गदर संघटना लाला हरदळे. त्यामुळे आपले योग्य उत्तर होणार आहे पर्याय 3 अ ला 3, ब ला 4, सी ला 1 आणि डी ला 5. आझाद हिंद सेनेचे कोणते ब्रीदवाक्य होते. तर पहा, आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य सांगायचे आहे ते आहे वंदे मातरम. 140 नंबरचा प्रश्न पहा. धर्म जात न पाहता माणसाची योग्यता पाहून शिवरायांनी स्वराज्यात नोकरीस ठेवलेल्या व्यक्तीचे खालील पर्यायातील कोणते उदाहरण अयोग्य ठरते. अयोग्य उदाहरण बघा. आरमार दलातील अधिकारी सिद्दी मिस्री हे योग्य आहे. सैन्यातील सरदार सिद्दी हिलाल हे सुद्धा योग्य आहे. विश्वासू सेवक सिद्दी इब्राहिम हे सुद्धा योग्य आहे. पायदळातील प्रमुख सेनानी सिद्दी मसूद म्हटलेत, तर हा सिद्दी मसूद हा शत्रू होता, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे अयोग्य ठरते आणि हेच आपले उत्तर येते. खालीलपैकी योग्य विधान
कोणते किंवा विधाने कोणती? छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये बुधभूषण हा राजनीतीपर ग्रंथ रचला. ब आहे फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा असा राज्य व्यवहार कोश शिवरायांनी तयार करून घेतला. तर पहा या ठिकाणी ही दोन्ही विधाने योग्य आहेत, कारण छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये बुधभूषण काय लिहिला होता? ग्रंथ, आणि हा राजनीतीपर ग्रंथ होता. नंतर फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा राज्य व्यवहार कोश शिवरायांनी तयार करून घेतला होता. त्यामुळे दोन्ही पर्याय योग्य आहेत, अ व ब योग्य. त्यामुळे याचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, अ व ब दोन्ही योग्य. नंतर पहा 142, भारतीय राष्ट्रध्वजाचे खालील पर्यायातील कोणते वैशिष्ट्य आहे म्हटलेत? पांढरा रंग समतेचे प्रतीक आहे आणि पावित्र्यतेचे. हिरवा रंग कृषी प्रधानतेचे प्रतीक आहे आणि समृद्धताचे. अशोक चक्र हे धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक आहे. केशरी रंग त्यागाचे प्रतीक आहे. तर म्हटले काय बघा, भारतीय राष्ट्रध्वजाचे खालील पर्यायातील कोणते वैशिष्ट्य आहे? आणि तर या ठिकाणी पहा, सर्वात वर केशरी रंग धैर्य, त्याग व निस्वार्थतेचे सूचक आहे. मध्यभागी पांढरा रंग सत्य, शांती व जीवनातील पावित्र्याचे प्रतीक आहे. खाली गडद हिरवा रंग नैसर्गिक संपत्तीचे संकेत, कृषी, औद्योगिक समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. आणि जे पांढऱ्या रंगाच्या मध्यभागी निळ्या वर्णाचे चक्र आहे, ज्याला आपण अशोक चक्र म्हणतो, ह्या चक्रात 24 आरे आहेत. तर या ठिकाणी पहा, वैशिष्ट्य त्यांनी काय म्हणायला पाहिजे होतं की कोणते वैशिष्ट्य नाही असे म्हणायला हवे होते. आणि आपले इथं जर आपण नाही असं दिले असते तर इथं योग्य उत्तर येणार होतं पर्याय 3. भारतीय राष्ट्रध्वजाचे खालील पर्यायातील कोणते वैशिष्ट्य नाही असा हा प्रश्न हवा होता माझ्या मते. आणि या ठिकाणी मग योग्य उत्तर होणार होते पर्याय 3. अशोक चक्र हे धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक आहे, हे वैशिष्ट्य नाही. पुढे पाहूया 143. पहा, देवेंद्र विधान परिषद सदस्य, अनिता पंचायत समिती सभापती आणि अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधी म्हणून फ्रान्सिस हे राष्ट्रपती नियुक्त संसद सदस्य आहेत. या माहितीवरून खालीलपैकी योग्य विधाने कोणती? अनिता जिल्हा परिषदेची पदसिद्ध सदस्य असेल. देवेंद्रचे वय 25 वर्ष असेल. फ्रान्सिस याचा संसद सदस्य म्हणून कार्यकाल जास्तीत जास्त 5 वर्ष असेल. तर या ठिकाणी पहा, फक्त अ आणि क योग्य आहे. अनिता जिल्हा परिषदेची पदसिद्ध सदस्य असणार आहे आणि फ्रान्सिस यांचा संसद सदस्य म्हणून कार्यकाल जास्तीत जास्त 5 वर्ष असणार आहे. तर या ठिकाणी विधान परिषदेचे सदस्य होण्यासाठीची आयुमर्यादा चुकलेली आहे. पुढे पहा, आधुनिक काळात खालील पर्यायापैकी कोणत्या प्रकारची लोकशाही अव्यवहार्य ठरत आहे? प्रत्यक्ष लोकशाही, अप्रत्यक्ष लोकशाही, संसदीय लोकशाही, अध्यक्षीय लोकशाही. आणि याचे योग्य उत्तर पर्याय 1 प्रत्यक्ष लोकशाही. नेक्स्ट पहा, सर्वसाधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या काही भागात पाऊस पडण्याचे प्रमुख कारण कोणते? आणि याचे योग्य कारण आहे भारताच्या भूभागावरून वाहणारे कोरडे वारे, त्यामुळे ह्या पूर्व किनारपट्टीवर भारताच्या पाऊस पडतो. मग इतरही पर्याय तुम्ही वाचून ठेवा. तर पहा, हे कुठं? तामिळनाडू, मछलीपट्टणम या ठिकाणी हा पाऊस पडतो. नेक्स्ट पहा, स्थानिक वेळेनुसार 30 अंश पूर्व रेखावृत्तावर रविवार दुपारचे 2 वाजले असतील तर 15 अंश पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील? तर पहा, इंग्लंडमधील ग्रीनिच येथून जाणाऱ्या 0 अंश रेखावृत्तावरून म्हणजेच मूळ रेखावृत्तावरील स्थानिक वेळ ही जागतिक प्रमाण वेळ होय. तर यावरून पहा, त्यांनी काय म्हटले, 30 अंश हे 0 अंश रेखावृत्त आपण धरलं तर या ठिकाणी पूर्वेकडे 30 अंशावर दुपारचे किती वाजले? रविवार दुपारचे काय वाजले म्हटले त्यांनी? 2 वाजलेले आहेत. तर यापासून 0 अंशापर्यंत मागे 2 तास आणि तिथून मागे 1 तास, म्हणजे एकूण 3 तास आपण 2 वाजल्यापासून मागे जायचं आहे. तर तिथं सकाळचे 11 वाजलेले असणार आहेत. कुठं? तर पश्चिम 15 अंश रेखावृत्तावर. नेक्स्ट पाहूया, खालील पर्यायापैकी कोणते अरवली पर्वताचे वैशिष्ट्य नाही म्हटलेलं आहे? तर भारतातील अतिप्राचीन पर्वतरांग. दुसरा पर्याय आहे गुरु शिखर हे सर्वात उंच शिखर आहे. तिसरा पर्याय आहे वायव्य आग्नेय दिशेत
पसरलेली पर्वतरांग. आणि चौथा पर्याय आहे माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण आहे. तर पहा काय म्हटलेलं आहे, आरवली पर्वताचे वैशिष्ट्य नाही म्हटलेलं आहे. तर भारतातील आरवली पर्वत हे भारतातील अतिप्राचीन पर्वतरांग हे वैशिष्ट्य आहे. गुरु शिखर हे सर्वात उंच शिखर आहे त्यातील, हे पण योग्य आहे. माउंट आबू हे थंड हवेचे त्यातील ठिकाण आहे, हे पण योग्य आहे, म्हणजे वैशिष्ट्य आहे तेथील. तर इथं वायव्य आग्नेय जे आहे हे चुकलेलं आहे. तर इथं काय पाहिजे होतं, वायव्येस नैऋत्य ईशान्य दिशेस, वायव्येस नैऋत्य ईशान्य दिशेस पसरलेली ही पर्वतरांग आहे. त्यामुळे पर्याय 3 इथं योग्य ठरत नाही. त्यामुळे आपलं उत्तर वैशिष्ट्य नाही म्हटलेलं आहे, हेच वैशिष्ट्य नाही आहे. पर्याय 3 हे आपलं उत्तर येणार आहे. नेक्स्ट पाहूया, हायड्रोजन वायू बाह्यांबर तर ओझोन वायू टिमटिम. याचे योग्य उत्तर आहे पर्याय 4 स्थितांबर. पुढचा प्रश्न पहा, चतुर्थक व्यवसाय करणारे खालील पर्यायापैकी कोण? तर संशोधक, गौंडी, पोल्ट्री व्यावसायिक आणि लघुउद्योजक हे पर्याय आहेत. आणि योग्य उत्तर आहे संशोधक, त्याबरोबरच वकिली करणारे तसेच अध्यापक हे सुद्धा चतुर्थक व्यावसायिक ठरतात. त्यानंतर कारखानदारी, कुटीरोद्योग, पलुतेदारी, लोहारकाम, सोनारकाम हे सर्व द्वितीय काय आहेत, व्यवसाय आहेत. तृतीय व्यवसायामध्ये गवंडी म्हणजे घर बांधणी वगैरे येते. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, राष्ट्रीय महामार्ग जात नाहीत असा महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट खालील पर्यायापैकी कोणता? आणि योग्य उत्तर आहे पर्याय 2 नांदेड व परभणी. आता वरील जो प्रश्न होता, तृतीय व्यवसाय का आणखीन उदाहरणे घ्या. व्यापार, वाहतुकीचे व्यवसाय, घर बांधणी हे तृतीय व्यवसाय आहेत. अशा प्रकारे आपण ही क्वेश्चन पेपर सोडवलेली आहे. व्हिडिओ आवडला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.